मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. जसं वय वाढल्यावर केस पांढरे होतात, त्वचावर सुरकुत्या येतात, तसंच हे शरीरातलं हॉर्मोनल ट्रान्झिशन आहे. सुरुवातीला केस गळतात, सतत मूड बदलतो, छोट्या गोष्टींवर देखील राग येतो. अशी अवस्था अनेक महिलांची होते. एका तक्रारीवर उपाय करायला जावं तर दुसरी सुरू होते. पण खरं पाहिलं तर हा एक आजार नसून एक नैसर्गिक अवस्था आहे. मेनोपॉजचा हा टप्पा समजून घेतला तर पुढची जर्नी ही खूप सहज होते. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी आवाडवा. माझ्या या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलवर आपण स्त्रियांसंबंधितले आजार आणि त्यावरील यशस्वी आयुर्वेदिक उपचार याबद्दल आपण माहिती देतो. मेनोपॉजमध्ये मूड स्विंग्स होणं, अचानक राग येणं, चिडचिड होणं, एन्झायटी, झोप न लागणं, इरिटेशन अशी मानसिक लक्षणं दिसतात. तसेच काही शारीरिक बदल देखील जाणवू शकतात, जसं की पोटाचा घेर अचानक वाढू लागणं किंवा वजन वाढू लागणं, स्किन ड्राय होणं, अनवॉन्टेड हेअर्स दिसू लागणं, जॉईंट पेन्स, कॅल्शियम कमी झाल्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. काही महिलांना हॉट फ्लशेस येतात, म्हणजेच अचानक शरीर गरम होणं, खूप घाम फुटणं आणि काही सेकंदात पुन्हा नॉर्मल होणं. हे देखील मेनोपॉजचंच लक्षण आहे. मेनोपॉजचे 4 टप्पे सांगितले जातात. प्री मेनोपॉजमध्ये पिरियड्स रेग्युलर होतात, पण शरीरात बदल चालू होऊन जातात. पेरीमेनोपॉजमध्ये पिरियड्स इरेग्युलर होतात. हा टप्पा अनेक वर्ष चालू शकतो. 1 वर्ष पूर्णपणे पिरियड्स न आल्यास त्याला ऍक्च्युअल मेनोपॉज असं म्हणतात. त्यानंतरचा काळ म्हणजेच पोस्ट मेनोपॉज म्हणून ओळखला जातो. खूप जणांना प्रश्न पडतो की हिस्टेरेक्टॉमी म्हणजेच गर्भाशय काढून टाकले तर अशा केसेसमध्ये देखील मेनोपॉजची लक्षणं दिसतात का, किंवा या केसेसमध्ये देखील मेनोपॉज येतो का? तर येस, हिस्टेरेक्टॉमी जरी झाली असेल तरी त्या लेडीजमध्ये मेनोपॉजल लक्षणं दिसू शकतात. तर मेनोपॉज हा फक्त युटेरसशी संबंधित नाही तर संपूर्ण हॉर्मोनल सिस्टीमशी संबंधित आहे. त्यामुळे ज्या स्त्रियांची हिस्टेरेक्टॉमी झाली आहे त्यांना देखील मेनोपॉजच्या लक्षणांचा त्रास होऊ शकतो. तर यावरील उपायांबद्दल बोलूयात. तर सर्वात प्रथम म्हणजे घरात शांतता ठेवणं. हा भावनिक दृष्ट्या संवेदनशील काळ असतो, त्यामुळे कुटुंबाने थोडंसं समजून घ्यायला हवं. या काळात स्त्री थोडी जास्त इमोशनल होते, त्यामुळे तिला सपोर्ट आणि वॉर्मची गरज असते. या काळात हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतो, त्यामुळे आयुर्वेदात हॉर्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी एक महत्वाची पद्धत सांगितली आहे, ती म्हणजे नस्य. म्हणजेच घरच्या घरी तुम्ही रोज सकाळी नाकात गाईचे तूप रोज सकाळी मान लोंबकळती सोडून 2-2 थेंब दोन्ही नाकपुडीत टाकल्यास त्याने तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स राहण्यात मदत होते. त्याचबरोबर ज्यांना डोकंदुखीचा त्रास होतो किंवा मानसिक ताणतणाव जास्त वाटतो अशांना याचा नक्कीच फायदा होतो. गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचा तेलाचा वापर देखील करू शकता. नस्य ही हॉर्मोन रेग्युलेशनसाठी इफेक्टिव्ह पद्धत आहे. याचबरोबर दररोज 15 ते 20 मिनिटं प्राणायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, भस्त्रिका, ओमकार यासारखे प्राणायाम केल्यास मानसिक शांतता मिळते आणि स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो. आहारात खजूर, आवळा आणि काळे तीळ यांचा समावेश करावा. खजुराने एनर्जी लेवल वाढते, आवळ्याने एजिंग स्लो होते आणि इम्युनिटी बूस्ट होते. तसेच काळे तीळ हे कॅल्शियमसाठी उत्तम आहेत. रोजच्या जीवनात आहारात याचा वापर केल्यास शरीराला पोषण मिळतं. औषधांबद्दल बोलायचं झालं तर शतावरी, अशोक, शंखपुष्पी, ब्राह्मी यासारख्या औषधांचा उपयोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. ही औषधं ब्रेन टॉनिक आणि युटेराइन सपोर्ट म्हणून घेऊ शकता. ज्या स्त्रियांमध्ये मेनोपॉज लक्षणं मानसिक जास्त दिसतात अशा केसेसमध्ये पंचकर्मा थेरपीमधील नस्य आणि शिरोधारा हे 2 उपाय फायदेशीर ठरतात. शिरोधारामध्ये कपाळावर औषधी तेलांची धार ही सतत दिली जाते. यामुळे मनाला डीप पीस मिळतो आणि पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेशनमुळे स्ट्रेस कमी होतो. ज्या स्त्रियांना मेनोपॉजचा खूप त्रास होत असेल अशा स्त्रियांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमची समस्या शेअर करा. नक्कीच तुम्हाला यावर काय उपाय करायला पाहिजे त्याचा गायडन्स मिळेल. घरगुती उपायांबद्दल बोलायचं झालं तर धणे, बडीशेप, जिरे प्रत्येकी 100 ग्रॅम आणि ओवा, काळे तीळ प्रत्येकी 50 ग्रॅम घ्या. त्यामध्ये थोडंसं सेंदव, मीठ आणि हिंग मिसळून याचा मुखवास तयार करा. दिवसभरातून 3-4 वेळेस पाव चमचा खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते, तसेच हॉर्मोन्स बॅलन्स राखण्यास मदत होते. खूप महिलांना हा प्रश्न पडतो की मेनोपॉजचं काही स्पेसिफिक एज आहे का, की या दरम्यानच मेनोपॉज व्हायला पाहिजे? तर मेनोपॉजचं काही स्पेसिफिक एज नाही. साधारणपणे 45 to 55 या एजमध्ये मेनोपॉज हा टप्पा येतो.
पण लाईफस्टाईल, जेनेटिक्स आणि इतर काही घटकांमुळे तो लवकर किंवा उशिरा येऊ शकतो. त्यामुळे मेनोपॉजला घाबरू नका. हा काही शेवट नाही, तर आयुष्याचा एक नवीन चॅप्टर आहे. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची काळजी घ्या.